जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेमध्ये खूप खूप स्वागत करते। ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे आणि आज आपल्या या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेचा 19वा भाग आहे। पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कार्यरत आहे, हे आपण सर्व जाणता। आणि त्याचे अनेक उपक्रम असतात। दर एपिसोडमध्ये एका वेगळ्या उपक्रमाची माहिती घेत असतो। तर आज आपण अशाच एका वेगळ्या उपक्रमाविषयी जाणून घेणार आहोत। त्याचं नाव आहे गणपती मंदिर देवराई। देवराई हा आपल्या रुंद्यामध्ये म्हणजे टिटवाळ्याच्या जवळ रुंदे नावाच्या गावात आपण देवराई एक प्रकल्प केला होता। याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की आपण साधारण एक 50 एकर जागेवरती 140 देशी प्रकारच्या वृक्षांचं आणि त्याचं साधारण 25,000पेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल्स आपण त्याचं तिथे वृक्षारोपण केलं होतं। आणि आज ते जंगल पूर्णपणे हिरवं आणि अतिशय दाट झालेलं आहे। तुम्ही कधीही तिकडे जाऊन भेट देऊ शकता। गणपती मंदिराच्या जवळ एक श्री स्वामी समर्थ बैठक हॉल टिटवाळा ईस्ट मध्ये आपली ही जागा आहे। तिथे सुद्धा आपण आता नवीन देवराई सुरुवात करत आहोत। तर एकूण ही जागा जर पाहिली तर 12 एकराची आहे आणि त्यामधल्या 1 एकरामध्ये आपण देवराई निर्माण करणार आहोत। आणि निसर्गायण या आपल्या सेंटरला जर आपल्यापैकी काही जणांनी भेट दिली असेल, जे कल्याण मुरबाड रोडवर आहे, तर तिकडे जे जे प्रकल्प आहेत म्हणजे बायोगॅस आहे, नंतर वर्मी कंपोस्टिंग, बायो कंपोस्टिंग आहे, पक्ष्यांसाठी आपण एक छोटासा पॉन्ड केलेला आहे, हनी बी किपिंग आहे। तर हे सगळे प्रकल्प आपण या गणपती मंदिर देवराईच्या जागेवर सुद्धा सुरू करणार आहोत। तर ह्याचं मी थोडक्यात तुम्हाला प्लॅन सांगते की आपण कशा प्रकारे यामध्ये पुढे जाणार आहे। साधारण आपण 1 मे ते 30 मे मध्ये तुम्ही खालच्या फोटोमध्ये बघू शकता की आपण खड्डे खणण्याचं काम केलं आणि त्यानंतर आता 1 जून ते 15 जून मध्ये आपण ते खड्डे भरण्याचं काम सध्या सुरू आहे तिकडे। आणि साधारण 10 जुलैच्या नंतर म्हणजे 2-3 वेळा चांगला पाऊस पडून गेल्यानंतर आपण तिथे प्लांटेशन सुरुवात करणार आहोत। तर तुमच्यापैकी जे इंटरेस्टेड असतील त्यांनी सर्वांनी नक्की त्या ठिकाणी भेट देऊन प्लांटेशनसाठी जरूर यावं। हा खालचा फोटो तुम्ही बघत असाल की आपण 1 मेला एक वृक्ष लावून तिकडे रोप लावून आपण सुरुवात केली या प्रकल्पाची। तर एक छोटीशी मुलगी सुद्धा आपल्यासोबत म्हणजे अनेक जण आले होते। एक छोटी मुलगी इथे खाली आपल्याला झाड लावताना दिसते। तर छोट्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हा प्रकल्प आहे। ज्यांना ज्यांना या ठिकाणी झाडं लावण्याची इच्छा असेल ते नक्की आपल्या प्रकल्पाला ते भेट देऊ शकतील। मी आपल्या लेक्चर नंतर याचं पोस्टर आपल्या ग्रुपवरती पाठवते, तेव्हा सर्वांनी नक्की या प्रकल्पाला भेट द्यावी। आणि अजून एक सांगावं असं वाटतं की मी मागच्या सेशनमध्ये या दिवसाचा उल्लेख केला होता की वर्ल्ड फूड सिक्युरिटी डे जो 7 जूनला होता। त्या दिवसाच्या निमित्ताने आजचं आपण आपलं सेशन ठेवलं आहे जे सेंद्रिय अन्न या विषयावर आहे, म्हणजे ऑर्गॅनिक फूड या विषयावरती आपलं आजचं सेशन होणार आहे। आणि ते सेशन घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री राजेंद्र भट सर, कृषीभूषण श्री राजेंद्र भट सर। सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते। बदलापूर जवळील बेंडशीळ गावात 1990 पासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली। 8 वर्ष NGO मधून कृषी आधारित ग्रामीण विकासासाठी ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत। 1 वर्ष कृषी पदविकेसाठी प्राचार्य म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलं आहे।
रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्र, पुस्तकं, लेख या सर्व माध्यमातून ते पर्यावरण आणि सेंद्रिय शेती या विषयावरती लिखाण करत असतात. आणि कृषी पर्यटन व कृषी प्रशिक्षण या संदर्भात ते मार्गदर्शन देखील करतात. 2012-13चा विभागीय सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार सरांना प्राप्त झाला आहे आणि 2017ला राष्ट्रीय पातळीवर पहिल्या 10 मानांकनामध्ये देखील सरांचा सहभाग आहे. सरांनी निसर्ग मित्र या नावाने युट्यूब चॅनल देखील सुरू केलं आहे. ज्यांना शेतीमधल्या कुठल्याही विषयाबद्दल मार्गदर्शन हवं असेल त्यांनी नक्की सरांच्या चॅनलला भेट द्यावी. तिकडे शेतीमधल्या प्रत्येक विषयावरती छोटे छोटे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. आणि सर म्हणजे जसं मी आता उल्लेख केला की वर्कशॉपच्या माध्यमातून देखील ते जनजागृती करत असतात आणि ज्यांना प्रत्यक्ष शेती करायची आवड आहे अशांसाठी ते वर्कशॉप देखील घेतात. त्यांच्या बेंडशिळ या गावामध्येच त्यांचं स्वतःचं छोटं शेत आहे, तिकडे ते शेतीचे वर्कशॉप सुद्धा ऑर्गनाईज करतात. तर फार वेळ न घेता मी आता सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. नमस्कार, माझं नाव राजेंद्र श्रीकृष्ण भट. माझी आवड निसर्ग अभ्यास करणं. निसर्गाचा अभ्यास करता करता काही जाणीवा झाल्या की आपण हे एक प्रकारचा मी अभ्यास करायला जातोय, हिमालयात जातोय, मुलांना घेऊन जातोय, ते एक प्रकारचं शोषणच करतोय. मी एकत्र कुटुंबात असताना मला एक संधी मिळाली की आपण शेती करूया. शेती करणं म्हणजे निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाणं, असं तेव्हा माझं मत होतं, आजही मत आहे. निसर्ग म्हणजे आपण त्याच्या 2 वाक्य वापरतो, एक इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था आणि पर्यावरण इकॉलॉजी. त्या दोन्हीची सांगड घालून आनंदी जीवन जगणं म्हणजे शेती करणं. हे शेती करत असताना आपल्याला अपरिहार्यपणे परिसंस्था पण सांभाळायला लागते आणि पर्यावरणही सांभाळायला लागतं. आणि त्यासोबत आपल्याला पर्यावरणाचा आणि परिसंस्थेचा अभ्यासही असणं आवश्यक असतं. आता जागतिक जो अन्न दिवस झाला, आपण जे काही अन्न खातोय आता, त्या अन्नामध्ये हरित क्रांतीनंतर जगभर जी काही मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची निर्मिती होत गेली, माणसाची जीवनशैली आणि शेती आणि जीवनशैलीसाठी आवश्यक असणाऱ्या इंडस्ट्रीज या सगळ्यामुळे आज आपण या परिस्थितीमध्ये आहोत की ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. त्याचा परिणाम काय झालाय तर जल, जंगल आणि जमीन ही खराब झाले. तेच आपल्याला दुरुस्त करायचे असेल तर माझ्या पासून सुरुवात करायला लागेल. म्हणजे मी जे काही अन्न खातोय ते अन्न निर्मित होत असताना, मी जे जगतोय ते जगत असताना माझ्यापासून निसर्गाला कमीत कमी हानी कशी होईल आणि ती जी हानी होणार असेल ती परत भरून कशी येईल, हे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपले पूर्वज जे काही शेती करत होते त्याला आपण म्हणतो परंपरागत कृषी विज्ञान. त्या कृषी विज्ञानाचा अभ्यास करून आधुनिक विज्ञानाने जे काही निसर्गाची सोपी रहस्य उलगडून सांगितले, बुरशीचं नियंत्रण बुरशी कशी करते, मित्र कीटक आपलं संतुलन कसं ठेवतात, या सगळ्याचा वापर करून जर आपण शेती करू शकलो तर पर्यावरणाची हानी न होता किंवा कमीत कमी हानी करून उत्तम पद्धतीने चांगलं माती, चांगलं पाणी, चांगलं अन्न, चांगलं वातावरण तयार करून आपण चांगल्या पद्धतीने आपलं आरोग्य सांभाळू शकू. आणि त्यासोबतच आपण ज्या हवेमध्ये राहतो तिथली हवा चांगली करू शकू, पाणी चांगलं करू शकू. आपल्या दुर्दैवाने किंवा सुदैवाने म्हणूया, दुर्दैव याच्यासाठी की आज आपण त्याचे कॉपी करतोय, पण आजच्या दृष्टीने ते दुर्दैव आहे. पण पूर्वीच्या दृष्टीने ते महत्वाचं होतं. आपण शिकलोच असं की माणसाच्या मूलभूत गरजा काय आहेत, त्या अन्न, वस्त्र, निवारा. कारण त्या काळी हवा, पाणी, वातावरण छानच होतं. आजची परिस्थिती आहे पूर्ण उलटी आहे. आज आपल्याला जगायला चांगलं काय लागतं, जर आपण आता विज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात केली पण अन्ना वाचून 31 दिवस आरामात जगू शकू. पाण्या वाचून किती दिवस जगू शकू, 2 ते 4 दिवस. आणि हवे वाचून किती दिवस जगू शकू, मिनिटभरही नाही. म्हणजे माझ्या जीवनामधले अत्यावश्यक गरज आहे उत्तम हवा, उत्तम पाणी आणि उत्तम अन्न. जर उत्तम हवा आणि उत्तम पाणी असेल तरच उत्तम जमीन
आणि त्याच्यातनं पिकणारं उत्तम अन्न तयार होऊ शकतं. आपण अन्नाचा उपभोग घेत असताना आपली पंचेंद्रिय जी आहेत, त्या पंचेंद्रियातील ज्ञानेंद्रिय जे 5 आहेत, त्याचं सुद्धा समाधान होणं आवश्यक असतं. फक्त अन्नाने समाधान होत नाही. अन्नाच्या सोबत त्याला रुची असायला लागते. रुची येण्यासाठी सोबत त्याला गंध असायला लागतो आणि गंधाच्या सोबत त्या पदार्थाचा स्पर्शाला होणारी जाणीव, म्हणजे उकडीच्या मोदकाचा लुसलुशीतपणा, भाकरीचा कणखरपणा आणि बुंदीच्या लाडवाच्या हाताला लागणारा स्पर्श किंवा लोण्याचा होणारा स्पर्श, म्हणजे स्पर्शातनं सुद्धा आपल्याला समाधान मिळत असतं. त्यासोबत डोळ्यातनंही समाधान मिळत असतं. म्हणजे आपण खूप एखादे पदार्थ खाल्ले की आपल्याला खाण्याची इच्छा कमी होते, आहे खूप. जेव्हा असुरक्षितता निर्माण होते तेव्हा आपल्याला उपभोगाची इच्छा वाढते की उद्या नाही मिळालं तर काय करूया, आजच खाऊया. आणि या सगळ्या व्यापामध्ये आपण इंद्रिय जगत नाही, म्हणजे इंद्रियासही जगत नाही. आपलं एकच इंद्रिय काम करतं, ते म्हणजे मन. आणि मन म्हणतं मलाही पाहिजे. आणि तो ऋतू बघत नाही, काळ बघत नाही, स्वतःचं वय बघत नाही, स्वतःच्या व्याधी बघत नाही. आणि त्याच्या मागणीसाठी शरीर, बुद्धी काम करते आणि ती गोष्ट त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करते. तर आपल्याला मनावरती संयम ठेवून जगता येईल का? आणि मनावर संयम ठेवून जगत असताना जे आपण अन्न खाणार आहोत त्या अन्न रुचीपूर्ण, त्या ऋतूला उपयुक्त असणार आहे का, याचाही विचार करायला लागेल. सेंद्रिय शेती म्हणजे इंद्रिय शेती. इंद्रिय माझी आहेत, ते करणाऱ्या शेतकऱ्याचे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. त्यासोबत ज्या परिसंस्थेमध्ये आपण शेती करणार आहोत त्या निसर्गाची सुद्धा पंचेंद्रिय आहेत, त्याच्यातही ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. आणि निसर्गाचा जो महत्वाचा भाग जो आहे आतापर्यंत आलेला, त्याच्यात महत्वाचे 4 नियम आहेत. पहिला नियम आहे उत्पत्ती स्थिती लय. कुठलीही गोष्ट उत्पत्ती होते, मग ती वाढते आणि त्याचा लय होतो. हे करण्यासाठी आपल्याला डोळ्यासमोर कायम पूर्वजांनी आपल्याला एक देव दिले, ब्रह्मा विष्णू महेश, आणि तिघांना काम दिलं. ब्रह्मदेव निर्माण करणार, विष्णू सांभाळणार आणि शंकर नष्ट करणार. या तिन्हीसाठी वेगवेगळ्या रचना आहेत आणि त्या वेगळ्या रचना लाखो आहेत आणि त्या प्रत्येकाचा बॅकअप आहे. म्हणजे माझ्या घरातलं खराब झालेलं अन्न नष्ट झालं पाहिजे. पर्यावरण दक्षता म्हणते खराब झालेल्या अन्नावरती, ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्याचं पुन्हा मातीमध्ये रूपांतर कसं करता येईल याचं प्रशिक्षण देते. म्हणजे खराब अन्न, खराब वस्तू, आयुष्य संपलेली वस्तू, त्याचं परत मातीमध्ये रूपांतर होण्याची एक निसर्गाची रचना आहे. त्या रचनेचा अभ्यास करून आपण असे काहीतरी कल्चर्स किंवा काही जीवाणू बुरशा तयार केले की जे पटकन लवकर कुजवतील, संपवतील. तसं निर्माण करण्यासाठी, त्याला अन्न पुरवठा मिळवण्यासाठी, त्याला आवश्यक घटक मिळण्यासाठी, त्याचे हार्मोनिकल चेंजेस होऊन त्याच्यात फुलं येण्यासाठी, त्याला गंध येण्यासाठी निसर्गाच्या लाखो रचना काम करत असतात. त्या लाखो रचना म्हणून पहिला महत्वाचा नियम आहे उत्पत्ती स्थितीला आहे. दुसरा एक महत्वाचा नियम निसर्गात मध्ये जो आहे तो आहे सहजीवन. निसर्गातला, पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव हा इंटरडिपेंडंट आहे आणि इंटर रिलेशनशिप मध्ये आहे. कोणीही, कुठलाही जीव एकटा नाही, एकटा वाढू शकत नाही, एकटा जगू शकत नाही, त्याला कोणतरी सोबत लागतो. गांडूळाला पाला पडायला लागतो आणि पाला कुजून गांडूळ झाडाला पण खत देऊ शकतं. जे झाड आणि गांडूळ एकमेकांना पूरक असतं, ती रचना आहे. जे प्रत्येक निसर्गातला घटक हा इंटरडिपेंडंटच आहे आणि इंटर रिलेशनशिप मध्ये माणूस असा विचार करायला लागला हरित क्रांतीनंतर किंवा विज्ञानाचे जाणीव झाल्या की मी स्वतंत्र आहे, मी पाहिजे ते करू शकतो. नाही करतायत. आपल्याला कायम निसर्गातल्या, आपल्या शरीरामधलं जे बॉडी क्लॉक आहे ते बॉडी क्लॉक अंधार पडले की आपल्याला डोळे मिटायला लागतात, दुपारी सूर्य डोक्यावर आला
की भूक लागायला लागते, ठराविक काम केल्यानंतर तहान लागायला लागते. ही जाणीव शरीराला तयार होते आणि शरीर त्याच्याप्रमाणे ती कृती करून आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे ते जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते निसर्गाच्या नियमानुसार आपण सुद्धा त्याच्यामध्ये आपली उत्पत्ती स्थितीला याचं आपलं लहान वय झालं ना, मध्यम झालं, पुनरावृत्ती झाली, आपण रिप्रोडक्शन केलं आणि म्हातारं झालं, हे संपलं. तर हे जे निसर्गाचे नियम आहेत आणि आपण प्रत्येक जण मी कसल्या गोष्टीवरती अवलंबून आहे. उत्तम हवेवर अवलंबून आहे, उत्तम पाण्यावर अवलंबून आहे, उत्तम अन्नावर अवलंबून आहे आणि ते उत्तम ठेवणं हे मनुष्य म्हणून माझी जबाबदारी आहे. पूर्वजांनी पशूंची आणि माणसाची व्याख्या केली. आहार निद्रा भय मैथुनामध्ये जो आहे तो पशु आणि आहार निद्रा मैथुनाच्या बाहेर जो जाणीव निर्माण होऊन कशी कृती करतो त्या जाणीवेच्या साठी तो म्हणजे माणूस. मला जर उत्तम हवा आणि उत्तम पाणी आणि उत्तम अन्न हवा असेल तर मला तशी कृती करायला लागेल आणि ती कृती करून मला उत्तम हवा ठेवणं सहज शक्य आहे आणि अनेक लोकांनी ते मॉडेल विकसित केलेलं आहे. निसर्गाचा तिसरा मूलभूत नियम आहे बहुविधता. निसर्गामध्ये कुठेही एकसुरीपणा नाही आणि हे जे पहिले 2 नंबरचा नियम आपण बघितलं, इंटरडिपेंडन्सी, इंटर रिलेशनशिप, याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी हजारो घटक काम करत असतात. म्हणजे माझ्या घरामध्ये मी जर एखाद्या सोसायटीत नवीन ब्लॉक घेतला तर माझी सप्लाय चेन निर्माण व्हायला लागते. मला दूधवाला येतो, मला पाववाला येतो, मला भंगारवाला येतो, माझ्याकडे काम करायला माणूस येतो, माझ्याकडे पेपर टाकणारा माणूस येतो, माझ्याकडे केबलवाला येतो, माझ्याकडे नेटवाला येतो, माझ्या सोसायटी साफ करणारा माणूस येतो, सोसायटीचं प्लंबिंग करणारा माणूस येतो. म्हणजे माझी सप्लाय चेन जे माझ्या गरजा आहेत त्या सप्लाय चेन पूर्ण करणारा शेकडो घटक आज आपल्या बरोबर काम करत असतात, आपल्यासाठी काम करत असतात. साधा पोस्टमन सुद्धा आपल्यासाठी काम करत असतो. त्याच्याशी आपल्याला काही मिळणारच नाही. माझी इलेक्ट्रिसिटी, माझं नेट, आपण आता बोलतोय ही व्यवस्था, ही सगळी आपण एकमेकांवर अवलंबून असतो आणि बायोडायव्हर्सिटी मधून आलेली असते. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे, प्रत्येकाला लागणारी ऊर्जा वेगळी आहे आणि प्रत्येकातनं नाश होऊन त्याच्यात निर्माण होणाऱ्या समस्या वेगळ्या आहेत. या समस्यांची जाणीव जेव्हा आपल्याला निर्माण होते त्याला आपण म्हणतो पर्यावरणीय जाणीव निर्माण झाली. आणि मग ती जाणीव झाल्यानंतर आपण जेव्हा संयमित उपभोग घ्यायला सुरुवात करतो तर एक जगामधलं एक अत्यंत मोलाचं जे टूल आहे त्याला आपण म्हणतो कार्बन फुटप्रिंट आणि वॉटर फुटप्रिंट. तर हे जर आपल्याला संयमित जगणं असा उपभोग घ्यायचे असतील, कायम उपभोग आपल्याला सातत्य ठेवायचं असेल, मला जगायला पाहिजे, माझ्या मुलाला जगायला पाहिजे, माझ्या मित्रांना जगायला पाहिजे, तर आपल्याला स्वतःसाठी काही गोष्टींवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. ते आवश्यक आहे ते जगाच्या पातळीवरती वेगळ्या विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून जे केलेलं आहे त्याला म्हणतो आपण कार्बन फुटप्रिंट. आणि त्याची जाणीव पर्यावरण दक्षता मंचासारखे लोक, असे कार्यकारी मंडळ देशामध्ये वेगळ्या भागामध्ये लोकांना जाणीव करून देतात आणि जाणीव करून तसंच जगण्यासाठी प्रवृत्त करतात. समस्यांची सोडवणूक करतात, समस्या निर्माण का झाल्या या शोधतात आणि होऊ नये त्याच्यासाठी काय करायचं याचं काम करतात. तसं चौथा जो निसर्गातला महत्वाचा नियम आहे तो म्हणतो नो VIP. जे जगामध्ये बॅक्टेरियाला जेवढं महत्व आहे तेवढंच हत्तीला आहे. बॅक्टेरियाचं महत्व आपल्याला माहिती नव्हतं, आपल्याला कोविड काळामध्ये ते कळलं. एक छोटासा डोळ्याला न दिसणारा जीव पूर्ण पृथ्वीवरची मानवी व्यवस्था पूर्ण संपवू शकतो, थांबवू शकतो. हे आपल्याला जो डोळ्याला न दिसणारा जीव आहे तो करू शकतो. निसर्गामधला महत्वाचा भाग हाच आहे की जे दिसत नाही ना ते खूप महत्वाचं असतं. जे हवा दिसते का? नाही दिसत, खूप महत्वाची आहे. पदार्थामधलं मीठ दिसतं का घातलेलं? नाही दिसत, खूप महत्वाचं आहे. दही लावताना आपण जे कल्चर वापरलंय ते बॅक्टेरिया आपल्याला दिसतो का? नाही दिसत. पण दही चांगलं होणं किंवा वाईट होणं त्या बॅक्टेरिया अवलंबून आहे. जे निसर्गामध्ये न दिसणारे घटक जे आहेत त्याला खूप महत्व आहे आणि दुर्दैवाने आपण ते संपवलंय. आपण सगळ्या नद्या खराब केल्यात, सगळे
नद्यांचे गटारे केले. कारण माझ्या घरापासून कोविड काळामध्ये तर हात धुवायला सुद्धा आपण ते सॅनिटायझर वापरायला लागलो आणि जिथे जिथे शक्य तिथे ते आपण स्प्रे करून विघटन करून स्वच्छ करणाऱ्या घटकांना आपण संपवलं. म्हणजे कोणाला तरी व्हीआयपी केला आणि कोणाला तरी हा उपयुक्त नाही असं ठरवलं. असं नाही चालत. निसर्गामध्ये, शेतीमध्ये जर सेंद्रिय शेती म्हणजे सेंद्रिय शेती करायची असेल तर या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. काळचक्र जे आहे, ज्योतिष जे आहे, ज्योतिष म्हणजे खगोलाचा अभ्यास, ऋतू म्हणजे काय, वर्षा ऋतू म्हणजे काय, महिने म्हणजे काय, ग्रीष्म म्हणजे काय, ज्येष्ठ म्हणजे काय, हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे खगोलातनं माहिती दिली, जी आध्यात्मिक क्षेत्रातनं किंवा आयुर्वेदातनं आपल्यापर्यंत पोहोचवली, ती सगळी ही निसर्गाची गुपित आहेत, निसर्गाच्या रचना आहेत, त्याची जाणीव आहे, त्याची चलनवलन आहे, सूर्यप्रकाशाचा कालावधी, हवेतल्या बाष्पाचा कालावधी, प्रमाण, हे सगळंच्या सगळं सजीवांवरती प्रभाव टाकत असतात. म्हणजे यावर्षी आपण उन्हाळ्यामध्ये तो अनुभव घेतला. तापमानामध्ये 2 अंशाचा 3 अंशाचा फरक झाल्यानंतर आपल्या शरीराचं, आपल्या जगण्याचं किती समस्या निर्माण झाल्या याचा आपण अनुभव घेतलाय. जर आपल्याला हे तापमान नियंत्रित करायचं असेल, काही तापमान नियंत्रित केलं नाही तर आंबाही येणार नाही बरं का. या माझ्या अन्नापैकी असंख्य अन्न या तापमानाशी, हवेतल्या आर्द्रतेशी, सूर्यप्रकाशाच्या कालावधीशी निगडीत आहेत. याची जाणीवच मला नाहीये. आज आपल्या देशामध्ये जे काही शहरामध्ये स्वच्छ पाणी नावाने आपण जे पाणी घेतो ते क्लोरीन युक्त पाणी आहे. आणि त्या क्लोरीन युक्त पाण्यामध्ये हानिकारक जंतू मारण्यासाठी जे क्लोरीन घातलंय तसे उपयुक्त जंतूही गेले आणि त्याशिवाय आपण शिजवलेल्या अन्नाला चव येत नाही. विहिरीच्या पाण्यात चव येते कारण ते विहिरीचं पाणी उपयुक्त जंतू सहित आहे. आपल्याला निसर्गाची जी नैसर्गिक चक्र आहेत, आपण म्हणतो मिनरल वॉटर पाहिजे, आपण म्हणतो सेंद्रिय अन्न पाहिजे. का पाहिजे? तर माझं शरीर हे सजीवांचं शरीर आहे. माझ्या शरीरामध्ये असंख्य जीवाणू आहेत आणि त्यांच्या जगण्यासाठी अनैसर्गिक काही नको. ज्याला आपण म्हणतो भाजीतनं, फळातनं येणारे रेसिड्यूज, जे रसायन आहेत त्या रसायनाचे दुष्परिणाम माझ्या शरीरावर होतात आणि शरीरावर झाल्यानंतर त्याच्यामुळे दिवसेंदिवस असाध्य व्याधी निर्माण व्हायला लागले. इतके दिवस आपण म्हणजे माझ्या लहानपणी आम्ही आनंद सिनेमा बघितला होता. त्याच्या त्या हिरोला कॅन्सर झाला असतो, ब्लड कॅन्सर. आज आपल्या नातेवाईकांपैकी कोणाला तरी कॅन्सर आहे. आपल्या नातेवाईकातली आपण यादी करायला घेतली तर 10 पैकी 3 लोकांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, 5 लोकांना मधुमेह आहे. आणि शक्यता अशी आहे आतापर्यंत जे अभ्यासक सांगतायत ती अजून 5 वर्षात आपल्यापैकी 10 जणांपैकी 5 जणांना कॅन्सर 100% असणार आहे. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण जे अत्याचार करून पिकं घेतोय, आपण मला त्याचा विशिष्ट आकार पाहिजे, विशिष्ट चव पाहिजे म्हणून जेनेटिकली मॉडिफाईड आपण अन्न बनवणार आहोत, पिकं बनवणार आहोत, ते माझ्या शरीरावर काय परिणाम करणार आहेत. मला हिवाळ्यामध्येच आंबा पाहिजे, मला ऋतुकाळाचा संबंध नाही, मला वर्षभर सगळं मिळालं पाहिजे. या हव्यासामुळे पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. ती दुरुस्त करायची असेल तर आपल्याला निसर्गाच्या नियमाचा अभ्यास करून जो आपल्या पूर्वजांनी केला होता ते ऋतू आधारित जीवनचक्र, ऋतू आधारित आहार शैली ही असणं आवश्यक आहे. आज आहे का? आहे. संक्रांतीला व्यापाऱ्याने केलेली रचना कपडे काळ्या रंगाचे हवेत, जे त्यांचे कपडे विकले जावेत म्हणून ते केलेल्या जाहिराती, किंवा नवरात्रात 9 माळांचे 9 पोशाख किंवा त्याचा रंग, हा सगळा व्यापारी तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्यक्षामध्ये निसर्गामध्ये निर्मितीच्या आनंदातनं निर्माण झालेलं अन्न, या अन्नाचा आनंदोत्सव म्हणून नवरात्र ते दिवाळी हे आहेत.
संक्रांत त्याच्याशी रिलेटेड आहे, होळी त्याच्याशी रिलेटेड आहे. निसर्गाचा आनंद भरभरून घ्या आणि त्याच्यासोबत शरीराची जी शुष्कता आलेली आहे हिवाळ्यामध्ये ती भरून काढायला गुळपोळी घ्या, त्याच्या साजूक तूप मजबूत घ्या आणि तब्येत चांगली ठेवा. हे जे सगळं आता आहे आपण जे काही अन्न घेतोय ते शहरामध्ये किंवा खरं म्हणजे खेड्यामध्ये सुद्धा 95% ते 99% विषयुक्त आहे. मी गेली 35 वर्ष शेती करतोय आणि शेतीच्या दुकानांमधनं आणि शेतीच्या शेतकऱ्यांच्या बरोबर कामं करून मला माहिती आहे की शेतकरी किती प्रकारचे जहाल विष पीक संरक्षणासाठी वापरतोय आणि किती प्रकारची जहाल रसायनं पिकाचं उत्पादन वाढवं म्हणून जमिनीमध्ये घालतोय. आपण जे काय ऐकताय त्या सगळ्यांनी जर असं ठरवलं की मला पर्यावरण सुधारायचं आहे, माझा सहभाग पर्यावरण सुधारण्यामध्ये असला पाहिजे, तर पहिलं आपल्याला करायचंय की मला सेंद्रिय जेवण जेवायचंय. म्हणजे मला ऋतुकालच जेवायचंय आणि विषयुक्त कुठलंही रसायन न वापरलेलं मला अन्न मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी मी खर्च करायला तयार आहे. तर तुमचा सहभाग पर्यावरणीय सुधारणांमध्ये पटकन 50%च्या पुढे जातो. तर तुम्ही त्या विचाराला चालना देता की जो विचार निसर्ग नियमानुसार शेती करायला सांगतो आणि निसर्ग नियमानुसार तयार झालेले अन्न घटक खातो. माझी विचारधारा किती भावनिक मी असलो तरी मला आज हा विचार करण्याची आवश्यकता आहे की गेल्या वर्षी केदारनाथला आणि वैष्णवदेवीला 45 लाख लोक गेले. आता 45 लाख लोक गेल्यानंतर त्या तिथल्या परिसंस्थेवर किती ताण आला असेल, पाणी कुठून आणलं असेल, 45 लाखांना चहा करायचा असेल तर जळण कुठून आणलं असेल, या 45 लोकांचे मलमूत्र विसर्जन कुठे झालं असेल, त्यांची राहायची सोय करण्यासाठी त्या ढासळणाऱ्या हिमालयाच्या पर्वतामध्ये कुठे घरं बांधली असतील. जे मी जेव्हा भाविक होतो आणि त्या केदारनाथला जातो तेव्हा मी त्या समस्येत भर घालतो. मी जे अंदमानला जातो, मी खूप वर्षापूर्वी अंदमानला गेलो आणि आता 2 वर्षापूर्वी गेलो. मी ठरवलं की ह्याच्यापुढे मी अंदमानला जाणार नाही. कारण माझ्यामुळे तिथे प्रत्येक बेटावरती मला पाहिजे ते वाहन भाड्याने मिळते, तिथे प्रदूषण करते, मला पाहिजे त्या पैशा माझ्या पॉकेट प्रमाणे तिथे राहण्याचे हॉटेल्स आहेत, तिथे काहीच बनत नाही. ते हॉटेल बांधण्यासाठी जंगल तुटतंय आणि तिथला निसर्ग हळूहळू संपत चाललाय. मला माझं स्वतःचं कार्बन फुटप्रिंट असं जाणीव देते की नाही, आपल्याला हे चुकीचं करतोय. आपलं चांगलं जगण्यासाठी आपल्याला परिसंस्थेचा म्हणजे इकॉलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे, तिचं संवर्धन करायला पाहिजे. आपल्या चुका ज्या होत आहेत त्या टाळल्या पाहिजे. त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात रूट कॉज अनालिसिस. आणि हे सगळं जे आपण करतो या स्थितीला जगामध्ये भाषेत म्हणतात बटरफ्लाय इफेक्ट. जे मला कॉफी आवडते समजा, तर मी एक कॉफीची 2 कॉफी घेतल्या की केरळ लँडस्लाइड होते. याला म्हणतात बटरफ्लाय इफेक्ट. आपली जी प्रचंड मोठी लोकसंख्या आहे आणि प्रचंड लोकसंख्येमध्ये असणारी मागणी आहे, त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आत्ता आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलं अमेरिकेचं मॉडेल. जगभरातील विचारवंत आणि पर्यावरण शास्त्रज्ञ सांगतायत की अमेरिकेमध्ये जगाच्या 2% लोक राहतात आणि ते 2% लोक 25% ऊर्जा वापरतात. भारतामध्ये जगाच्या 17% लोक राहतात. त्यांनी जर अमेरिकेसारखं ठरवलं की आम्हाला ऊर्जा वापरायची, किती टक्के ऊर्जा वापरली जाईल? आत्ता आपली ऊर्जा वापरण्याचं प्रमाण आहे 0.4%. म्हणजे अमेरिकेच्या दृष्टिकोनातून आपण अविकसित आहोत. ते 25% वापरतायत आणि आम्ही 0.4 वापरतोय.
पण आमचं स्वप्न आहे की आम्हाला अमेरिकेसारखं व्हायचं आहे. हे जर आपण अमेरिकेसारखं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न केला तर मला नाही वाटत माझा नातू चांगलं जगू शकेल. खरं म्हणजे मीच चांगलं जगणार नाही, नातू खूप लांबचा गेला. आज मी ज्या गावामध्ये शेती करतोय त्या गावामध्ये मी पाण्यासाठी जे काम केलं ते बोर केली, त्या 25व्या फुटाला पाणी लागलं. 1991 साली बोर केल्यानंतर 25व्या फुटाला पाणी लागलं. गेल्या वर्षी माझ्या गावामध्ये बोर केली, त्या व्यक्तीला 600 फुटाला पाणी लागलं नाही. आणि माझ्या गावाचा रेनफॉल आहे 5400 मिलीमीटर. गेली 3 वर्षे 5400 मिलीमीटर पाऊस पडतोय. सरकारी आकडेवारीनुसार तो 2400 मिलीमीटर पाऊस आहे. पण भूगर्भात पाणी नाही. माझ्या मुलाने कुठे खोदायचं? त्यांनी खोदलं तर 700 फुटाला गेल्यानंतर ऑर्सेटिक आणि फ्लोराईड येणार आहे. आणि त्याच्या मुलाने कुठे खोदायचं? नाहीच आहे. हे आपण आता जगातल्या सगळ्या समस्यांवरती जे काही आपल्याला युट्यूब किंवा नेट आपल्याला माहिती देते, ती माहिती खरं म्हणजे खरं भीतीदायक आहे. ती सुधारण्यासाठी एकमेव साधन मला जे काही दिसलं ते म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी श्रम आधारित जीवनशैली आणि त्याच्यातला सोपा उपाय म्हणजे शेती. आपण आपल्या छोट्याशा क्षेत्रामध्ये चांगला वायू, चांगलं पाणी, भूजलसंधारण, जलसंधारण, बायोडायव्हर्सिटी, आपल्या जीवनातली बायोडायव्हर्सिटी, शेती करत असताना आपोआप त्याच्या हंगामामध्ये होणारी पिकं त्या ऋतूमध्ये मिळणार, त्याचे ऋतुकालात भाव आपण अन्न खाणार. तर हे सगळ्यांना शक्य आहे का? नाहीये. पण आहार हवा ऋतुकालानुसार करणं शक्य आहे, सेंद्रिय अन्न खाणं शक्य आहे. आणि आपल्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी आपलं कार्बन फुटप्रिंट कमी करून पर्यावरण स्नेही जीवनशैली करून पर्यावरण दक्षता मंचासारख्या संस्थांच्या मदतीतनं, संस्थांच्या मार्गदर्शनातनं, संस्थांच्या प्रबोधनातनं सहभागी होऊन आपणही आपलं आनंदी जीवन जगू शकू आणि समाजामध्ये आनंद निर्माण करू शकू. आपण आता जे काही सगळेजण विचार करा की स्वतःच्या जीवनशैलीमध्ये माणूस म्हणून तुम्ही काय काम केलं आहार, निद्रा, भयमैथुनाच्या बाहेर, की मला हे जाणवलं बरं का, हे खूप चुकीचं आहे. माझी कृती त्यात काय आहे? कृती आराखडा काय तयार झाला? वैयक्तिक स्तरावरती कृती आराखडा करणं आता थोडं अवघड आहे, सामूहिक स्तरावरती करणं सोपं आहे. तर हे जर आपल्याला, त्याला आपण म्हणतो सेंद्रिय जगणं, पर्यावरणीय जगणं. शेती म्हणजे फक्त शेती नसते. मी प्रत्यक्ष शेती जमिनीत करून अन्नाची निर्मिती करतोय आणि अन्नाची निर्मिती करून माझं विचाराचं परिवर्तन करतोय. शेती न करता सुद्धा तुम्ही विचाराचं परिवर्तन करू शकता आणि परिवर्तन हे शाश्वततेसाठी असतं, आनंदी निरोगी जगण्यासाठी असतं. ते आनंदी निरोगी जगणं हे निसर्गपूरक जीवनशैलीतूनच येऊ शकतं. आणि निसर्गपूरक जीवनशैली जगण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या सगळ्या घटनांची माहिती आणि त्याच्यासोबत जगण्यासाठी एक संयमित उपभोग आणि माझं कर्तव्य, माझे हक्क मला माहिती आहेत. सरकारने मला पाणी दिलं पाहिजे, सरकारने मला अन्न दिलं पाहिजे, सरकारने मला रस्त्याची सुविधा दिली पाहिजे. मी भले घर बांधताना घर 5 वर्षांनी तोडीन, ते डॅब्रिज कुठेही टाकेन, पण सरकारने जमीन छान ठेवली पाहिजे, सरकारने मला रस्ता दिला पाहिजे. माझं वाहन किती असू दे, सरकारने रस्ता दिला पाहिजे. माझ्या घरावरती पडणारं पावसाचं पाणी वाहून गेलं तरी चालेल, पण सरकारने मला चांगलं पाणी दिलं पाहिजे. असं नाही चालणार, खूप काळ तर अजिबात नाही चालणार. मला पडणारा पावसाचा थेंब, माझ्या डोक्यावरती असलेली हवा ही चांगली कशी होईल आणि मी चांगला कसा जगेल आणि माझे वंशज, माझे भाऊबंध, माझे नातलग, माझे मित्र, माझा समाज चांगला कसा जगेल हे प्रत्येकाने बघणं आवश्यक आहे. आणि ते प्रत्येकाने बघण्यासाठी पूर्वजांनी सांगितलेला एक सोपा उपाय, जे वनस्पतींच्या बरोबर सहजीवन करा,
कुंडीत, गॅलरीत, पॅसेजमध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे ते वनस्पती लावा, ती वाढवा. त्या वनस्पतीच्या लावण्यामध्ये आणि वाढवण्यामध्ये मनावरचा ताण खूप कमी होतो आणि ताण कमी झाल्यानंतर आरोग्य चांगलं राहतं. आणि आपल्या मुलांना कार्यानुभव जो आहे, आपल्या मुलांना, नातवंडांना, माझं आता नातवंडांना शिकवण्याचं वय आहे की फुलपाखरू म्हणजे काय, त्याचं कोश म्हणजे काय, त्याची आई म्हणजे काय, तर निसर्गामध्ये कुठल्या झाडावरती कुठलं फुलपाखरू येतं, ती बायोडायव्हर्सिटी का आवश्यक आहे, ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. आणि आपल्या नशिबाने जगामधलं 17% पॉप्युलेशन, फक्त 2% जमीन आहे, पण आपल्याकडे जगाची 12% बहुविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे. ती जपली नाही तर आपले वंशज आपल्याला माफ करणार नाहीत. आणि आपल्या पूर्वजांनी कसोशीने ती जपलेली आहे. ती जपवणं, सांभाळणं, वाढवणं हे करणं म्हणजे मानव. आणि ती आपली सगळ्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. शेती करत असताना सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर या सगळ्याचा विचार करून कोळी कशा करताय, फुलपाखरू कशा करताय, गांडूळ कशा करताय, तसा निसर्गाने दिलेला त्याचं काम काय आहे, ते काम तो कसं करतोय, त्याच्यासाठी अनुकूलता कशी असावी, या सगळ्याचा विचार करून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. आईन्स्टाईन सारख्या व्यक्तीने जर सांगितलं असेल की मधमाशी गेल्यानंतर 4 वर्षामध्ये आपल्याला अन्नाची कमतरता भासायला लागेल, अन्न मिळणार नाही, ते अर्ध सत्य आहे. कारण वनस्पती सगळ्याच काही स्वपरागीभवन करणारा नाहीत, परपरागीभवन आहेत. आणि निसर्गामध्ये फक्त मधमाशीवर निसर्ग अवलंबून राहिलेला नाही. मधमाशीचा रोल त्याच्यामध्ये खूप मोठा आहे, याच्यात काही वाद नाही. पण निसर्गामध्ये प्रत्येकाला बॅकअप आहे आणि आपल्या कुठल्याही कृतीला बॅकअप नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी ऑफिसमध्ये चांगलं काम करतो, ऑफिसमध्ये साहेब आहे, तर माझे चामड्याचे चपला आहेत, बूट आहेत, कुठे टाकायच्या, बॅकअप नाहीये. माझी ब्रीफकेस आहे, कुठे टाकायची, रिसायकल कशी करायची, व्यवस्था नाहीये. जे मी जी काही कृती करीन त्या प्रत्येक कृतीमधून निसर्गाची हानी होणार असेल तर मी अशी ब्रीफकेस घेईन ती 10 वर्ष टिकेल. म्हणजे माझ्या कृतीतनं मला संयमित करायला लागेल आणि क्वालिटेटिव्ह ग्रोथ करायला लागेल. आता आमची क्वालिटेटिव्ह ग्रोथ नाही, आमची ग्रोथ आहे, ती ग्रोथ क्वालिटेटिव्ह नाहीये. कारण आम्ही खातोय, जे खातोय तसे विचार बनतायत. आपण खातोय रसायनांचा मारा केलेले नत्राच जास्त असलेल्या भाज्या, अन्न, त्याच्या आपल्या डोक्यामध्ये विचाराचं नत्राचं प्रमाण जास्त आल्यामुळे आपण सकारात्मक विचार करत नाही आहोत. हे मी नाही सांगत आहे, डॉक्टर सांगतायत. हे जर सगळं आपल्याला टाळायचं असेल तर जिथे शक्य आहे, जिथे जिथे शक्य आहे, जे जे शक्य आहे, अगदी तुमच्या गॅलरीमध्ये गहू लावून त्याचा गव्हांकुर करा, चाळणीमध्ये मेथी फिरून ती मेथीची भाजी करा, तुमच्या घरातला ओला कचराचं खतामध्ये रूपांतर कसं करता येईल याचा विचार करा, तुमचं पाणी कमीत कमी कसं वापरलं जाईल, त्याची उपयुक्तता कशी वाढेल आणि ते रिसायकल पाणी कसं करता येईल याचा विचार करा. ती पण एक शेती आहे. शेती करत असताना विचार हा खूप महत्वाचा आहे. आणि आपल्या पूर्वजांनी त्याच्यामध्ये एक छान, खूप खरं म्हणजे ठाण्याचे डॉक्टर आनंद नाडकर्णीने ते एक छान पद्धतीने सांगतात. अरेबिटी म्हणतात त्याला. हा त्रिकोण आहे, हा त्रिकोणाचा वरचा टोक आहे, हे बिहेवियर आहे, हे वागणूक. पाया जो आहे हा आहे थॉट आणि इमोशन. वर्तणूक ही नेहमी भावना आणि बुद्धी याच्याशी निगडीत असते. आपण व्यावहारिक पातळीवरती जगणार असू तर आई वडील, समाज, मित्र काही गरज नाही. भावनिक पातळीवरती आपण सगळे एकमेकांशी निगडीत आहोत, सृष्टीतले सगळे निगडीत आहोत. आणि आपण ते म्हणत असताना म्हणतो चराचरात परमेश्वर भरलेला आहे. हा परमेश्वराचा अंश माझ्यामध्ये असेल तर नक्कीच मला खात्री आहे की माझ्यामध्ये सुद्धा सकारात्मक विचार करण्याची आणि कृती करण्याची क्षमता आहे.
ही क्षमता आपण सिद्ध करून दाखवणं म्हणजे शेती करणं. मग घरामध्ये तुळस लावणं असेल किंवा शेतामध्ये आंबा लावणं असेल, त्या आंब्याचे मित्र, त्या तुळशीचे मित्र, त्याला लागणारी रचना ही सगळी तयार करणं म्हणजे निसर्ग तयार करणं, त्या निसर्गाची मदत घेणं. त्याला आपण म्हणतो इकॉलॉजी, परिसंस्था. ही परिसंस्था आपण जिथे राहतो, जिथे जिथे असो, 10व्या मजल्यावर असो, हरकत नाही, ती चांगली कशी करता येईल याचा आपला फोकस असला पाहिजे. आपण खूप गरीब जगावं असं कोणी म्हणत नाही. उतू नये माचू नये, घेतला वसा टाकू नये, ही आपली परंपरा आहे. आपण नेहमी वृद्धी करायचा विचार करतो, संवर्धन झालं पाहिजे विचारांचं, क्षमतांचं. तुम्हाला असं वाटतं का की आपण जे काय आता खातोय, जे काय जगतोय, ते अन्न आपल्या मुलाला मिळणार आहे, ते पाणी मुलांना मिळणार आहे, ते कल्चर, संस्कृती मुलांना मिळणार आहे? आणि ती कल्चर खरंच जर वाईट असेल तर मी का सांभाळतोय? का मी साहित्य माझं जे माझ्या वाल्मिकी रामायणापासून आतापर्यंत आहे ते का साहित्य जपून ठेवतोय? का माझ्या पूर्वजांचे, शिवाजी महाराजांचे, चाणक्याचे गोडवे गातोय? कारण त्याच्यात दम आहे आणि ते त्यांनी त्यांच्या कर्माने सिद्ध केलंय. मी काय सिद्ध करणार आहे? निदान माझ्या स्वतःच्या जगण्याची पूर्तता ते तरी करणार आहे का? ते करण्याचं साधन जे आहे ते शेती आहे. सगळ्यांच्या मनामध्ये, इथे जमलेले सगळे पर्यावरण प्रेमी आहेत, त्या सगळ्यांच्या मनामध्ये निसर्ग आहे. तो निसर्ग कसा वाढेल, कसा सांभाळता येईल यासाठी आपण वेगळे माध्यम जे शोधत असतो. त्यातलं आजचं एक माध्यम आहे की पर्यावरण शाळा. याच्यातनं काहीतरी जाणीव निर्माण होईल. जिथे शक्य होईल, जेव्हा शक्य होईल त्या पद्धतीने आपण निसर्गाच्या जवळ जाऊ, निसर्गाच्या जवळ जाऊन त्याच्यासोबत जगण्याचा प्रयत्न करू, जमलंच तर संवर्धन करू आणि ते संवर्धन करून आपलं आयुष्य, त्या मातीचं आयुष्य, त्या पाण्याचं आयुष्य कसं जपता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकू. मी माझ्या शेतावरती ह्या विषयावरती प्रशिक्षण घेत असतो. म्हणजे आता मी एकंदरीत शेती म्हणजे काय याची माहिती दिली. समृद्धी निर्माण करणारी शेती करणं, ही समृद्धी हवेची असेल, पाण्याची असेल, मातीची असेल, वनस्पतीची असेल, अन्नाची असेल, सगळ्याची असेल. ती समृद्धी निर्माण करण्याकरता जे जे आपल्याला शक्य आहे ते मला जे काय माहिती आहे ते मी लोकांना शिकवतो. आपण म्हणतो शेतकी शाळा. ते ऑनलाईन असतात, ऑफलाईन असतात. मला माझ्या परीचा वाटा, माझ्याकडनं जो काय खारीचा वाटा आहे तो मी देण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ताच्या बोलण्यामध्ये माझ्या काही त्रुटी राहिल्या असेल तर क्षमस्व, आणि तुमच्या काही शंका असेल तर जरूर विचारा. मला इथे बोलण्याची संधी दिली पर्यावरण दक्षता मंचाचा मी आभारी आहे. आणि तुम्ही शांतपणे ऐकलत आणि मला वाटतं प्रश्न विचारात. आणि तुमच्या मनामध्ये जर कधीतरी कुठला तरी अंकुर पडला असेल माझ्या बोलण्यातनं तर मला आनंद होईल. कारण हे सगळं जपणं ही आपली परंपरा आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायचीच आहे. तर आपला दुसरा पर्याय नाहीये. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही अतिशय छान पद्धतीने ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि शेतीचं महत्व या विषयावरती मार्गदर्शन केलं आहे. तर आपल्याकडे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना मी विनंती करते की कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारायला हरकत नाही. तिथपर्यंत मी एक कमेंट राजू पाटील सर म्हणून आहेत, त्यांनी लिहिलं आहे की आपल्या विचारांशी समविचारी असल्याने सहमत आहे. आधुनिक काळात सर्व नागरिकांनी सजग होऊन आपापली जीवनशैली तपासून घेऊन त्यात दूरदृष्टी ठेवून पर्यावरण हे तारक आहे हे लक्षात ठेवून मनपरिवर्तन करून पर्यावरण पूरक जीवनशैली आत्मसात करायला हवी. असे करणे म्हणजेच ईश्वर सेवा आहे. जगा आणि जगू द्या. छान लिहिलं आपण, छान मत मांडलं. माझं नाव प्रेमानंद शानबाग आहे.
सर मी असं मागे ईशा फाउंडेशन अशी संस्था आहे आपल्या भारतामध्ये, त्यांनी मातीचा कस कमी होत चाललाय पूर्ण जगातल्या, असं त्यांनी मला सांगितलं होतं, आणि त्यांनी तो कस वाढला पाहिजे म्हणून काही प्रयत्न केले होते. तर तुमच्या मते हे मातीचा कस कमी होत चाललाय का? हो, कारण मातीमध्ये त्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणतो पीएच, मातीचा सामू. जेव्हा आपण रसायनं घालतो तेव्हा तिथला पीएच बदलतो, आणि पीएच बदलल्यानंतर तिथले जे सूक्ष्म जीवाणू आणि बुरशी आहेत त्या नष्ट होतात, आणि मग ते सजीव माती ज्याला म्हणतो ते म्हणजे मातीचा कस. सजीवपणा असणं म्हणजे कस. जर जीवाणू आणि बुरशा मेले तर कस कमी होतो, म्हणून त्याला मातीचा कस कमी होत झाला असं म्हणतात. त्याचं सोपं उदाहरण म्हणजे पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी मातीत न मुरणं. पहिल्या पावसाला जर पूर येत असतील, याचा अर्थ मातीची पोरॅसिटी, सच्छिद्रता कमी झाली, आणि जोपर्यंत जमिनीमध्ये जीवाणू नाहीत आणि बुरशा नाहीत तोपर्यंत सच्छिद्रता निर्माण होत नाही. त्याचे याचं बेस्ट इंडिकेटर जे आहे की पहिल्या पावसाचं पाणी मातीत मुरलं का, आणि पहिल्या पावसाला मातीचा सुगंध आला का. तर हे जो आहे हे म्हणजे सुगंध येणं म्हणजे मातीचा कस इंडिकेट करणं. तर हे खरंच झालंय, आणि ते दुरुस्त करणं हे खरं म्हणजे मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की आपली शेताची माती आहे, भारतातली माती ही ICU मध्ये ठेवण्याच्या लायकीची झाली, एवढी ती गंभीर परिस्थिती आहे. हो सर, बरोबर आहे. माती संवर्धनासाठी अनेक संस्थांनी प्रयत्न सुरू केले आहेत, आणि ती काळाची गरज आहे ऍक्च्युली. म्हणजे ऍक्च्युली सगळीकडे सिमेंटिफिकेशन एवढं झालंय की माती दिसतच नाही आपल्याला, पहिली गोष्ट. आणि जेवढी माती शिल्लक आहे ती सुद्धा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे. तर तिचं कन्झर्वेशन करणं हे आपण सर्वांनीच म्हणजे गरज आहे ती आता. तर अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? तोपर्यंत सर मी एक विचारू इच्छिते की तुम्ही म्हणजे शेतीबद्दल, म्हणजे आपल्या इंट्रोडक्शन मध्ये उल्लेख झाला होता की शेती या विषयाबद्दल तुम्ही बऱ्याच कार्यशाळा सुद्धा घेता. तर आता उद्यापासून तुमची एक कार्यशाळा सुरू होत आहे, त्याविषयी थोडक्यात पार्टिसिपंटना सांगू शकाल का आपल्या? हो, सांगू शकतो की शेती करत असं समजा, आता आमचा याच्यातला एक विषय आहे की सध्या सगळ्या लोकांच्या डोक्यात फूड फॉरेस्ट. फूड फॉरेस्ट म्हणजे आपण आता पर्यावरण रक्षता मंच करते देवराई, म्हणजे देवाच्यासाठी सोडलेलं एक रिझर्व्ह फॉरेस्ट. इथे आपण कन्सेप्ट घेतोय फूड फॉरेस्ट, म्हणजे फॉरेस्टमध्ये असलेल्या सगळ्या रचना मानवाशी निगडीत जे काय करता येतील त्या तयार करणं. म्हणजे काय असलं ते फूड फॉरेस्ट कसं करायचं, त्याच्यासाठी किती कालावधी लागेल, ॲग्रो क्लायमॅटिक झोन म्हणजे आपण ज्या हवामानात राहतो त्या हवामानामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे फॉरेस्ट तयार करता येईल याच्याविषयी माहिती देणं. किंवा आपला एक विषय आहे कंद पिकं, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण आहारामध्ये कंद काय काय वापरतो किंवा जमिनीखालची काय काय पिकं वापरतो. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ घेतलं, हळद हा कंद आहे, सुरण हा कंद आहे, पण जमिनीमध्ये येणार शेंगदाणा हे पीक आहे. मग शेंगदाणा म्हणजे काय, तो कधी येतो, किती अंतरावर लावायचा असतो, त्याला कीड आणि रोग काय येतात, हळद म्हणजे काय, ते कसं लावायचं, अशी या इत्यादी विषयीची प्राथमिक माहिती सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत दिली जाते. जे कंद विषयावरची माहिती, वेल विषयावरची माहिती, फळभाजी विषयी माहिती, आणि या सगळ्याचे जे वनस्पती ज्या काय पिकं लावल्यात आंब्यापासून भेंडीपर्यंत, या सगळ्यांचं एकात्मिक पेस्ट कीड नियंत्रण कसं करायचं, त्याला म्हणतात इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. जे पर्यावरणाची हानी न करता पिकाचे कीड आणि रोग नियंत्रित कसं करायचं, आणि ते आरोग्यदायी अन्न माणसाच्या पोटात जायचं, त्याच्यात विषाचे अंश कसे नसतील, आणि ते विष न येता पीक कसं सांभाळता येईल, याच्याविषयी शास्त्र काय आहे त्याची माहिती देणं हा तो एक विषय असतो. त्याला म्हणतात इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. असे मातीची आता प्रश्न विचारला तसा की मातीच्या कसापासून पिकाच्या संरक्षणापर्यंत 16 विषयाचे प्रशिक्षण आपण देतो. ते ऑनलाईन असतात आणि ऑफलाईन असतात. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 ते 7 आणि 15 ते 21 असे 7 नाही 7 14 दिवसामध्ये 14 विषय शिकवले जातात. आणि दुसरं असतं ते ऑनलाईन असतं. त्याचा वर्षभराचा आमचा कोर्स आहे 90 तासाचा, दर शनिवारी 2 तास. आणि त्याच्यामध्ये प्राथमिक माहिती शेतीविषयक, वनस्पती विषयक, पर्यावरण विषयक, आणि त्याच्यामध्ये आपण कृती करून ते त्यात बदल कसे करू शकतो असे प्रशिक्षण आपण घेतो. धन्यवाद सर. आपल्यासोबत डॉक्टर निलिमा कुलकर्णी मॅम देखील आहे. त्यांनी एक कमेंट केली आहे की खूप छान, साधी सरळ सोपी भाषा आणि साधलेला संवाद. धन्यवाद.
एक राजू पाटील सरांचा पुन्हा एकदा प्रश्न आहे, त्याबद्दल मी तो वाचून दाखवते. सकस मातीपासून बनविलेले कुल्हड आणि तत्सम यूज अँड थ्रो पद्धत बंद व्हायला हवी. लाईट वापराचे रेशनिंग करायला हवे. फटाके 100% बंद करायला हवेत. स्फोटक पदार्थ आणि प्रचंड आवाज, आतषबाजी, आनंद, मजा, सोहळा ही पद्धत बंद कशी करता येईल? त्याच्यासाठी जगामध्ये 5 आर गृहीत धरले जातात. कॅन आय रिफ्यूज? सुरुवात माझ्यापासून होते. कॅन आय रिफ्यूज? सपोज ओके, किंवा मला नो नो आय कांट रिफ्यूज. कॅन आय रिड्यूस? कॅन आय रियूज? कॅन आय रिसायकल? कॅन आय रिस्टोर? आणि कॅन आय रिस्पेक्ट? हे 6 आर जर प्रत्येकाने करायचा प्रयत्न केला तर या समस्या निर्माण होण्याची शक्यता खूप कमी होते. आनंद म्हणजे आवाज हे आपल्या डोक्यात बसलेली कल्पना आहे, आणि आपल्या डोक्याला असं गेलंय की आपले देव बहिरे झालेत. त्याचे प्रार्थना, माझ्याकडे लग्न आहे, माझ्याकडे गणपती बसलाय, यासाठी मोठ्या आवाजामध्ये ध्वनी वाढवणं आणि साऊंड पोल्युशन करणं हे आपण आनंदाने करतोय. हे कमी करणं हे आपल्या हातात आहे, सरकारच्या हातात नाही. कारण सरकारच्या दृष्टिकोनातनं जीडीपी वाढणे महत्वाचं असतं. एक अपघात झाला तरी जीडीपी वाढतो, कारण इन्शुरन्स वाढतात, हॉस्पिटल वाढतात, आणि अपघातातनं पैसे टर्नओव्हर फिरायला लागतात, त्याचे जीडीपी वाढतो. आपल्या जीडीपी नाही वाढवायचा. आपल्याला आनंदमय जीवन जगायचं असेल तर संयम आणि स्वयंनिर्णय हा खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी प्रबोधन करणं, आणि ते प्रबोधन सातत्याने करायला लागतं. किती वर्ष आपण प्रबोधन करतोय? म्हणजे जातीयवाद नसावा हे प्रबोधन ज्ञानेश्वरांच्या पासून चालू आहे. अजून जातीयवाद संपलेला नाही. भागवत संप्रदाय विठोबाला भेटायला जातं, त्या गळा भेट करतं, आणि घरी आल्यानंतर परत जातीभेद चालू होतो. सातत्याने ते लोकांना ब्रेन वॉश करणं, ज्याला आपण म्हणतो ग्लोबल इफेक्ट, तर तो आपल्याला जर करायचा असेल तर आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायला लागेल. माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं की फटाके उडवले तर मी तुम्हाला तेव्हा 10 रुपये देईन, आणि नाही उडवले तर 100 रुपये देईन. आणि मग आम्ही 100 रुपये घ्यायचो. मग त्यातनं आम्हाला काय 100 रुपये म्हणजे पैसे नाही द्यायचे, काय वस्तू पाहिजे ते घेऊया. मग ते समजून सांगायचे की ही वस्तू घेतली तर इतके दिवस टिकेल, आपण हे घेऊया का? तसे आपोआप या विचाराची सवय झाली की आपण जे काय घेऊ ते खूप काळ आपल्याला आनंद देईल, आणि त्याचं नुकसान कमीत कमी होईल, पर्यावरणाची हानी कमीत कमी होईल. हे आपल्या हातात आहे, आपण करू शकतो. ते खूप खूप धन्यवाद सर. पुन्हा एकदा आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीने आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फूड या विषयावरती मार्गदर्शन केलं. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. आज आपण एका दिवसाची माहिती घेणार आहोत. तो दिवस आहे जागतिक पवन दिन. 15 जून म्हणजे उद्या जागतिक पवन दिन हा दिवस साजरा केला जातो. पवन किंवा वारा हा ऊर्जेचा अखंड स्रोत आहे. त्यामुळेच पवन ऊर्जा, त्याचे उपयोग आणि पवन ऊर्जा जगाला बदलण्यास कशा प्रकारे मदत करू शकते याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. पहिला पवन दिन जो होता तो 2007 मध्ये साजरा करण्यात आला, आणि वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक क्षेत्रांसाठी पवन ऊर्जा हा एक उत्तम ऊर्जेचा स्रोत असू शकतो. ही एक स्वच्छ, नूतनीकरणक्षम आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा आहे. म्हणजे मागच्या सेशनमध्ये आपण ऊर्जा म्हणजे नूतनीकरणक्षम ऊर्जा याविषयी माहिती घेतली होती. त्यापैकीच एक पवन ऊर्जा देखील आहे, आणि यामुळे नक्की जीवाश्म इंधनामुळे तयार होणाऱ्या ऊर्जेसाठी हरित पर्याय ठरू शकतो. तर सर्वांना पवन ऊर्जा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या पवन ऊर्जा दिन आहे. पुढची अनाउन्समेंट अशी आहे की माझा तलावच्या अंतर्गत आपण दर शनिवारी प्रत्येक तलावाला भेट देत असतो. तर उद्या आपण ठाणे पूर्व येथील हरियाली तलावाला भेट देणार आहोत. संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळामध्ये ही भेट ऑर्गनाईज केलेली आहे. तर सर्वांनी नक्की या तलावाला भेट देण्यासाठी आपल्या सोबत यावे, आणि इथे आपण जाऊन तलावाचं निरीक्षण करणार आहोत, तेथील प्रश्न समजून घेणार आहोत, आणि त्याच्यावरती कसं सोल्युशन काढता येईल याबद्दल चर्चा देखील करणार आहोत. तर उद्या नक्की सर्वांनी 5 ते 6:30 मध्ये ठाणे पूर्व येथील हरियाली तलावावरती जमावे. त्यानंतर अजून एका कार्यक्रमाची अनाउन्समेंट करायची आहे की जसं आपण ठाण्यामध्ये
तलावांचा प्रश्न हाती घेतला आहे, तसं कल्याणमध्ये आपण विहिरींच्या वरती सुद्धा काम सुरू केलं आहे. तर त्याचं लेक्चर एक आहे त्याविषयी, ते रविवार दिनांक 16 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता अभिनव विद्यालय पार नाका कल्याण पश्चिम या ठिकाणी ऑर्गनाईज केलं आहे. डॉक्टर घनश्याम आमटे विहिरींचे अभ्यासक आहेत, त्यांचं मार्गदर्शनपर सत्र आहे. तर सर्वांनी नक्की या सत्राला देखील उपस्थित राहावे. या सत्राचा विषय आहे कल्याणमधील विहिरींची पुनर्भरणाची तहान. तर अशा अतिशय वेगळ्या विषयावरती आपण हे सत्र आयोजित केलं आहे. तर सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सर्वांनी नक्की या सेशनला देखील उपस्थित राहावे. त्यानंतर मागच्या सेशनमध्ये देखील मी अनाऊन्स केलं होतं की आपला ग्रीन लव्हर्स क्लब आहे, ज्यांना झाडं लावायची किंवा घरामध्ये ज्यांना हँगिंग प्लांट्स, किचन गार्डन किंवा टेरारियम यासारख्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी आपला हाफ इयरली गार्डनिंग कोर्स असतो. त्याचा आता 22 जून पासून तो कोर्स सुरू होत आहे. तर ज्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. मी हे पोस्टर पुन्हा एकदा आपल्या ग्रुपमध्ये पाठवेन. आणि ठाणे आणि डोंबिवली अशा दोन्ही शहरांमध्ये आपला हा कोर्स होतो. खाली तुम्हाला 4 नंबर दिसत आहेत, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. आणि यामध्ये अनेक विषय कव्हर केले जातात, जसं की औषधी वनस्पती, अरोमॅटिक प्लांट्स, नंतर झाडांना किंवा रोपांना होणारे मुख्य रोग कुठले आहेत आणि याचा कंट्रोल कसा करू शकतो, अशा अनेक विषयांवरती या ग्रीन लव्हर्स क्लबच्या गार्डनिंग कोर्समध्ये मार्गदर्शन केलं जातं. तर सर्वांनी तारीख लक्षात ठेवा की 22 जून पासून आपला हा कोर्स सुरू होत आहे. तर सर्वांना विनंती आहे की ज्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की आपल्या कोर्ससाठी एनरोल व्हावं. पुढच्या सेशन्स बद्दल सांगू इच्छिते की 21 तारखेला कुंडीतील रोपांची निगा या विषयावरती पौर्णिमा शिरगावकर यांचं सेशन आहे. आणि 28 तारखेला एथिक्स इन इको टुरिझम या विषयावर डॉक्टर नीलिमा कुलकर्णी यांचं व्याख्यान आहे. तर सर्वांनी नक्की या दोन्ही व्याख्यानाला देखील उपस्थित राहावे. आणि आपल्या खुली पर्यावरण शाळेसाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. तो फॉर्म भरल्यानंतर तिथे खाली आपल्याला लिंक मिळेल. तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण रेग्युलरली सगळे अपडेट्स देत असतो की कुठलं लेक्चर होणार आहे. त्या लेक्चरची लिंक सुद्धा आपण देतो. म्हणजे आता सेशन झाल्यानंतर आपण 1 दिवसामध्येच हे लेक्चर आहे ते युट्यूबवरती अपलोड करतो आणि त्यानंतर ते लेक्चर तुम्हाला सर्वांसाठी ओपन असतं. तर तुम्ही युट्यूब चॅनलला नक्की भेट देऊन तिकडचे सुद्धा लेक्चर, सर्व जुने लेक्चर सुद्धा बघू शकता. म्हणजे आजचं आपलं 19वं लेक्चर आहे. याच्या आधीचे जे 18 लेक्चर झाले होते ते सर्व सेशन्स आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर सर्वांनी नक्की ते सेशन सुद्धा बघू शकता. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही याच्या सेशनला उपस्थित राहिलात. आणि राजेंद्र भट सरांचे देखील मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आज इथे बेडशीडवरून ते आज आपल्या इथे आले आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. आणि आपण आता पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.